रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नशामुक्त भारत जनजागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन. रायगड पोलीस पोलादपूर पोलीस ठाण्याच्या वतीने श्री वरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापडे बुद्रुक येथे नशामुक्त भारत जनजागृती अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पोलादपूर पोलीस ठाण्यातील सौ सरनेकर मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक व श्री कदम पोलीस हवालदार यांनी विशेष उपस्थिती लावली. कार्यक्रमात सौ सरनेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या व्यसनांचे दुष्परिणाम, आरोग्यावरील विपरीत परिणाम, कुटुंब व समाजावर होणारे दुष्परिणाम तसेच व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी अंगीकारून शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक कार्यात स्वतःला घडवावे असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. या प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री गायकवाड सर प्रमुख उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करण्याचे आवाहन केले व अशा जनजागृती उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन सौ सलागरे मॅडम यांनी केले. उपस्थितांचे आभार सौ फातिमा मॅडम यांनी मानले. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त, निरोगी व जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा निर्माण झाली. मुलगा आला किंवा कोणी असेल, स्वयंसू तुमच्यावर एखादा प्रसंग होत असेल आणि पट्टीशी आपण जास्तीत जास्त काय करतो, कानपडात मारायचे प्रकार जास्त होतात आपल्याकडे, बरोबर. कानाखाली आपण मारतो. तर अशा वेळी डिफेन्स कसा करायचा तर ते मी तुम्हाला दाखवते. समजा आता ठीक आहे, मी मला मारले. आपण काय करायचं, लगेच आपला हा जो हात आहे उजवा तो काय करायचा, हे करायचं आणि इथून लगेच ही जी आपली असते आणि इथं पकडायचं, बरोबर. असं पकडल्यानंतर आपला जो हा राईट हँड पाय आहे, उजवा पाय, तो काय करायचा, इकडे घालायचा, मानेने प्रेस करायचं आणि खाली पाडायचं. कोणी तिथे हात धरला, मानेने केलं की खाली पडतो, बरोबर. हा एक डिफरन्स आहे. दुसरा आहे, समजा एखाद्याने मुलींनी एकमेकींच्या वगैरे धरलं तर असं भांडणामध्ये, इथे नाही घरी वगैरे अशी भानगडी वगैरे झाल्या तर असे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तर कोणी आपला गळा धरला असेल जोरात, असा जर जोरात गळा असं गळा धरला असेल तर काय करणार, आपले हात खाली लूज असतात, बरोबर ना. तर जेवढी ताकद होईल आपल्याला त्या ताकदीने काय करायचं, हे ब्लॉक तयार करायचा, ब्लॉकवरून हे करायचं. आणि असं जरी नाही झालं, समजा जी ताकद खूप आहे, माझं गळा नाही सुटत तर मी काय करू, तर सरळ वरून काय करायचं, थाड केली दोन, बरं होते ना, कानपडामध्ये वरून मारायचं त्याच्यानंतर केस पकडून आपण पुढे चाललोय असं आणि केस पकडले असं केस, तर काय करायचंय, कुणीही केस पकडले असेल, मागून असेल केस पकडले असेल तर काय करायचं, बघा एका हाताने काय करायचं, इथे धरायचं आपलं आपली केस आपल्याला लगेच धरतो ना आपण मागे, असेल कोणी धरलं असेल तर केस असे धरायचे आणि इथे मारायचं, कुठे मारायचं, केवढा एल्बो नाही असं बसला मी मागे झाले तर पूर्ण हात आहे तो आपल्याला मारू शकतो, किंवा हा जो हात आहे मी धरून वापरून कसंही काही करू शकतो. पण तेवढंच नाही झालं, तुम्ही एखाद्या अनोळखी ठिकाणी आत पुढे रस्त्याने चाललाय वगैरे, समोरच्या माणसाची ताकद खूप आहे, तर अशा वेळी तुम्ही काय कराल, ताकद खूप आहे की आता तो माणूस माझ्या अटॅक करायला येते, मला काहीच नाही करतात, सरळ काय करतात, दगड उचलायचं आणि मारायचं.